महाराष्ट्राचं अवघं राजकारण आज एका संवेदनशील आणि हळव्या वळणावर येऊन थबकलेलं पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनाचा धक्का अवघ्या महाराष्ट्रासाठी पचवणं मोठं मुश्किलीचं होऊन बसले। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली। दुर्दैव म्हणजे अजित पवार आज हयात असते तर यंदाचा अर्थसंकल्प स्वतः अजित पवारांनी मांडला असता। दादांना श्रद्धांजली वाहताना सर्वपक्षीय नेते हे भावुक झालेले पाहायला मिळाले। हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, रोहित पवार, वळसे पाटील यांना अश्रू अनावर झाले। वरळीतील डोममध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं। राजकीय मतभेद बाजूला सारून राज्यासह देशभरातील दिग्गजांनी एकत्र येऊन अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला। दरम्यान विधानभवन परिसरात अजित पवारांचं स्मृतिस्थान उभारण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली। अजित पवारांच्या श्रद्धांजलीवेळी मुख्यमंत्र्यांनी केलेलं भाषण म्हणजे राजकारणापलीकडे जाऊन एका मित्रांना आपल्या खऱ्याखुऱ्या मित्राला गमावल्याची अपार खंत आणि भविष्यात निर्माण झालेल्या पोकळीची भ्रांत अशा दुहेरी भावनांचा हा संगम होता। खरं तर दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला। पण अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील, अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे। आज मी असं म्हणू शकतो अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेवर हॅड। आपल्या राज्यानं एक अत्यंत कर्तृत्ववान नेता गमावला आहे। शब्द आणि वेळेला किंमत देणारा नेता गमावला आहे। एक खंबीर निर्भीड लोकनेता गमावला आहे। राजकारणातला दादा माणूस गमावला आहे। धडाडीचा आणि दूरदृष्टी असलेला विकास पुरुष गमावला आहे। मी आणि देवेंद्रजींनी एक दिलदार मित्र गमावला आहे। या सभागृहाने एक शिस्तप्रिय आणि आदर्श मंत्री गमावला आहे। विधानभवन परिसरात अजित पवारांचं स्मृतिस्थान उभारण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केली। पाहूया। अजितदादांसारखे थोर नेते फार कमी होतात आणि पुढच्या पिढीला या नेत्याबद्दल आणि या नेत्यांनी महाराष्ट्राची जी सेवा केली आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी आपलं राजकीय जीवन जगलेलं आहे त्याची जाणीव असण्यासाठी अजितदादांच्या नावाचं एक स्मृतिस्थान या विधिमंडळाच्या आवारात होणं आवश्यक आहे असं मला वाटतं। त्या संदर्भात निश्चितपणे मी मुख्यमंत्र्यांबरोबर, गटनेत्यांबरोबर आणि बोर्डासमोर हा प्रस्ताव ठेवून येणाऱ्या काळात योग्य निर्णय घेईन। दरम्यान या विधानभवनामध्ये शोकप्रस्तावात नेत्यांनी कशा प्रकारे आपल्या भावनांना वाटमोकळी करून दिली तेही पाहूया। महाराष्ट्रातील राजकारणाचा जिवंतपणा गेला। सगळ्यात महत्त्वाचे राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला। अजितदादा पवार नावाचा जादूगार हसवत हसवत संबंध महाराष्ट्राला निशब्द करून गेला। पण मी त्यांना शब्द देतो की माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल, शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल, पण एक गोष्ट मात्र खरी, ते मला म्हणायचे वरचं बटन वरपर्यंत लावत जा, पण काकांना एक सांगायचं 40-50 वर्षानंतर मी तेव्हा तुम्हाला भेटेल तोपर्यंत मी बटन असंच उघडे ठेवणार, त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल। संपूर्ण महाराष्ट्र मला वाटतं 2 दिवस TV समोर बसून होता आणि माझ्या नेत्याला घेत होता की इतके जवळचे संबंध माझे। 1999 साली मी निवडून आलो, 2 महिन्यात मला त्यांनी मंत्री केलं। 2-3 महिन्यात त्या 2 मंत्री होते जिल्ह्याच्या आमच्या, बाबासाहेब कुपेकर आणि दिग्विजय खानविलकर। मला 3रा मंत्री केला, 9 वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली। विरोधी पक्षीयांना सुद्धा हे विरोधी पक्षी आपले शत्रू नाहीत, दुश्मन नाहीत, त्यांचे आपले फक्त एक मतभेद आहेत आणि ते मतभेद असू शकतात, ते एका घरात असू शकतात, एका पक्षात असू शकतात, तर राजकारणात का असू शकत नाही, पण ते आपले शत्रू नाहीत अशी भावना ठेवूनच दादा नेहमी वागले।
त्यांचं सहकार क्षेत्राकडं आणि शिक्षण क्षेत्राकडं एक विशेष लक्ष त्या ठिकाणी असायचं. आणि आता खरंच एक अशी भावना महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे की या क्षेत्राला आधार देण्याचं काम पवारसाहेबांनी केलं, अजितदादांनी केलं, सगळ्यांनी केलं. आता इथून पुढं सुद्धा आपण सरकारच्या माध्यमातून या क्षेत्राला पुढं घेऊन जाण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे, महाराष्ट्र पोरका झाला आहे. महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि अजित पवारांचं नातं किती खास आणि किती संवेदनशील होतं याची प्रचिती अनेकदा महाराष्ट्राला आली. सभागृहात दादांच्या आठवणींना उजाळा देताना आदिती तटकरेंना अक्षरशः प्रत्येक शब्दागणिक हुंकार ओखावा लागला. आदिती तटकरेंच्या ओठातून उमटलेला प्रत्येक स्वर म्हणजे अजित पवारांसाठी वाहिलेली जणू शब्दांजलीच होती. आपल्या प्रत्येकाचा एक नेता असतो. त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असतो. तो नेता आपला अभिमान असतो, तो नेता आपला माज असतो, ते चांगल्या पद्धतीनं माज असतो. हा आमचा रुबाबदार नेता चालत यायचे, तो रुबाबदारपणा बघून आम्हाला अभिमान वाटायचा. आणि आज जात असताना तो रुबाबदार नेता फक्त एकटा गेला नाही, कार्यकर्ता म्हणून आमचा रुबाब आणि माज पण जाताना सोबत घेऊन गेला. विभाग म्हणून ज्या वेळेला आम्ही एक निर्णय घेतला, आईचं नाव मुलाच्या नावासोबत लावायचा, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो निर्णय झाला. पहिली पाटी दादांच्या कार्यालयाची बदलली. मी अजित, आशाताई, अनंतराव पवार अशी पाटी तिथं लागली. पण मी माझ्या भगवंताचरणी, श्रीकृष्णाचरणी प्रार्थना करीन, ते जिथं कुठं असतील तुझ्यापाशी, तिथलं उजवं स्थान तू त्यांना दे. आणि आमच्या सगळ्यांच्या मनातल्या भावना ह्या तू त्यांच्यापर्यंत पोचव आणि त्यांना लवकर परत जन्म घेऊन या महाराष्ट्राच्या मातीतच पाठव. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना सत्ताधारी भाजपलाही लक्ष केलं. अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत. हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो. मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळ्याजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे. कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे. अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते कधी खचून नाही गेले. एखादा दुसरा माणूस असता तर तो खचून गेला असता. दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं. एखादा खचलेल्या मनाचा असता तर त्यांनी खरोखर जीव दिला असता. हे राजकारण किंवा ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची नाही आहे. ठीक आहे, एखादा माणूस चुकतो, पण तो चुकल्यानंतर खरंच तो चुकलाय का ह्याची सुद्धा एक खातरजमा करण्याची गरज असते. त्यांनी कधी त्याच्याबद्दल माझ्याकडे देखील कधी असं हे नाही केलं की आता काय करायचं, एवढं सगळं माझ्यावरती आरोप नाही. त्यांनी त्या सगळ्या आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिलं. आणि त्या कामातून उत्तर असं दिलं की तेव्हा तत्कालीन आमचे जे सहकारी होते, ज्यांनी आरोप केले होते, त्यांनी सुद्धा त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं आणि आम्ही सुद्धा त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं. आणि म्हणूनच आज या सभागृहातला एकही व्यक्ती असं नाही की ज्यांनी दादांच्या कामाचा जवळून अनुभव घेतलेला नाहीये. वरळीतील डोममध्ये पार पडलेल्या शोकसभेत अजितदादांचे जुने सहकारी जयंत पाटलांनीही दादांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी उम्र भर का गम हमें इनाम दिया है असं म्हणत जयंत पाटील दादांच्या आठवणीत भावुक झाले. दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है. गेले जवळपास 38 वर्ष आम्ही एकत्रित काम केलं. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश,
चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए। एक आह भरी होगी, एक आह भरी होगी, हमने ना सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होती। घडवण्याचं होतं, महाराष्ट्रातलं राजकारण घडवण्याचं होतं आणि त्यासाठी हळूहळू पुन्हा मैदान तयार करावं, हळूहळू संघटना आणखीन जोरदारपणाने वाढवावी आणि एकसंघपणाने या मैदानात अधिक ताकदीनं काम करावं, हे दादांचं स्वप्न होतं। आणि हे स्वप्न पाहत असतानाच नियतीने मोठा घात केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।